क्या आपने कभी सपना देखा है उस पवित्र भूमि की यात्रा का, जहां इतिहास और आस्था एक साथ जीवंत हो उठे हैं? आइए हमारे साथ चले इजराइल की पवित्र यात्रा पर, होली लैंड टूर, जहां हर कदम पर आपको मिलेगी शांति और प्रेरणा। गलील सागर के किनारे खड़े होकर महसूस करें उस पल को जहां यीशु ने अपने चमत्कार दिखाए। कफरनहूम में, जिसे यीशु को अपना शहर कहा जाता है, उनकी शिक्षाओं को जीवंत अनुभव करें। बेथलेहेम में, चर्च ऑफ नेटिविटी में उस पवित्र स्थान को देखें जहां यीशु का जन्म हुआ। शेफर्ड्स फील्ड में उन चरवाहों की कहानी को महसूस करें जिन्हें स्वर्गदूतों ने यीशु के जन्म की खबर दी। यरूशलेम के पवित्र गलियों में वाया दोलोरोसा पर चले जहां यीशु ने क्रूस का बोझ उठाया। गार्डन टोम में शांति और चिंतन के क्षणों का अनुभव करें। माउंट ऑफ ऑलिव्स से यरूशलेम के स्वर्णीय दृश्यों को देखें जहां यीशु स्वर्ग गए। इजराइल सिर्फ आध्यात्मिक नहीं बल्कि जीवंत संस्कृति का गढ़ है। स्थानीय व्यंजनों का स्वाद ले और मृत सागर में तैरने का अनोखा अनुभव करें। हमारे विशेष होली लैंड टूर पैकेज में शामिल है लग्जरी होटल, स्वादिष्ट भोजन और अनुभवी हिंदी भाषी गाइड हर कदम पर आपके साथ है ताकि आपकी यात्रा आरामदायक और यादगार हो। तो देर किस बात की, आज ही बुक करें अपनी होली लैंड यात्रा को और चले एक ऐसी तीर्थ यात्रा पर जो आपके दिल और आत्मा को हमेशा के लिए बदल देगी। नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। आंधळेपणाच्या न्याय संबंधानं पाहत असताना जे गौरव प्रभूनं त्याच्या लोकांसाठी ठेवलं ती गौरवाची संपत्ती न दिसणं, किंवा आम्ही पाहिलं गौरवाची आशा, रहस्याची संपत्ती म्हणजे ख्रिस्ताचं आगमन ज्याच्यापासून लपलं गेलेलं आहे, तो व्यक्ती मोठ्या संपत्तीला त्यानं गमावलेला आहे। आणि ज्याला ख्रिस्ताच्या आगमनाची आशा नाही तो जगामध्ये गुरफटून जातो, तो जगातली संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करतो। परंतु पवित्र शास्त्र सांगतं, जिथं तुमची संपत्ती साठवली जाते ज्या पृथ्वी तलावरती, तिथे त्याला कसर आणि गंज लागतो। म्हणजे आज तुम्ही स्वर्गामध्ये तुमची संपत्ती साठवाल त्याला कसर आणि गंज लागणार नाही, परंतु जगातल्या लोकांना या पृथ्वी तलावरच्या संपत्तीचा मोह आहे। म्हणून मी पाहतो की मनुष्य पाप करतो, त्या पापाचं कारण काय असेल तर त्याला पृथ्वी तलावर धन साठवण्याची गडबड आहे आणि त्याला माहित पण आहे की मी कालांतराने मरणार आहे, तरी सुद्धा जेवढं होईल तेवढी संपत्ती साठवतो आणि त्याला हे पण त्याच्या लक्षात येत नाही की प्रभू येशू ख्रिस्त आल्यावर आमच्या प्रत्येकाचा न्याय होणार आहे। परंतु जे लोक ख्रिस्ताच्या आगमनाविषयी जागरूक आहेत, त्या दरीतील लाजरस सारखं कठीण प्रकारचं जीवन जगतात, पण तरी पण धार्मिकता किंवा सात्विकता ते कधी सोडत नाही, कारण त्यांना ठाऊक आहे हे पृथ्वी तलावरचं 60-70 वर्षाचं आयुष्य संपेल आणि एक दिवशी मी स्वर्गामध्ये असणार आहे। म्हणून ते रहस्य, ते ज्ञान आम्हाला मिळणं गरजेचं आहे। आणि ज्याला हे ज्ञान समजलं नाही तो जगामध्ये गुरफटून जातो। पण सात्विक लोक, नीतिमान लोक कधी सुद्धा या धनाच्या मागे लागत नाही, कधी सुद्धा नाही। ते धन मिळवण्यासाठी धडपड करत नाही। म्हणून ख्रिस्ताच्या गौरवाची आशा ही एक संपत्ती आणि ती संपत्ती अनेक लोकांनी गमावली किंवा त्यांच्या दृष्टीला पडली नाही। जर तुमच्या दृष्टीला पडली तर तुम्ही धन्य लोक आहात। जर तुमचं लक्ष स्वर्गामध्ये आहे, पृथ्वी तलावर तुमचं लक्ष नाही तर तुम्ही धन्य लोक आहात। आणि मग एक गोष्ट लक्षात ठेवा, समजा तुमचं लक्ष पृथ्वी तलावरच्या गोष्टीकडे नाही तर तुम्ही कधी कुरकुर करणार नाही। काही लोकांना असं वाटतं लेकर संपत्ती, मग लेकर नाही तर मग ते म्हणतात की लेकर नाही म्हणून ते कुरकुर करतात। काही लोकांना असं वाटतं नोकरी नाही, नोकरी त्याची संपत्ती आहे, आरोग्य नाही, आरोग्य त्याची संपत्ती आहे। ज्या गोष्टी नाहीत ना त्या गोष्टीसाठी ते कुरकुर करत आहेत। मग ज्या गोष्टी तुमच्याकडे नाही पण तुम्ही देवाला धन्यवाद देता, देवाची स्तुती करत राहता
आणि तुम्ही म्हणता या पृथ्वी तलावरचं वैभव, या पृथ्वी तलावर लोकांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी आज माझ्याकडे नाहीत, म्हणून मी देवाला दोष देणार नाही, त्याच्यापासून दूर जाणार नाही, प्रभूचा मार्ग सोडणार नाही. आज जर तुम्ही बघितलं, काही लोक देवाकडे येतात गरजेपुरतं, त्यांची गरज भागली नाही की देवाकडे जाण्याचं बंद करतात. कान देऊ नाही का, देवानं अशा लोकांचे डोळे आंधळे करून टाकलेले आहेत, नाही दिसणार तुम्हाला स्वर्गाचं राज्य. पण पृथ्वी तलावर राहणारा व्यक्ती तो जगातल्या संपत्तीला कधी अडकून पडत नाहीये, तो जगातल्या गोष्टीकडे लक्ष लागत नाही. त्याच्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे जाणार आहोत. रोमकराचं पत्र 2 अध्याय 4 वचन. 5वा मुद्दा चालू आहे ना, कितवा मुद्दा चालू आहे? रोमकराचं पत्र 2 अध्याय 4 वचन वाचा. किंवा देवाची ममता तुला पश्चातापाकडे नेणारी आहे हे न समजून त्याची ममता, क्षमा व सहनशीलता यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? विपुलता म्हणजे संपत्ती. आता आणखीन एका संपत्ती संबंधानं पवित्र शास्त्रात सांगितलं आणि त्याला म्हटलं दयेची संपत्ती. ज्याला भरपूर परमेश्वराची दया मिळाली ना, त्याला ती दयेची संपत्ती मिळाली. कान देऊ नाही का? कोणती संपत्ती आवश्यक आहे? देवाच्या दयेची संपत्ती. कान देऊ नाही का? आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस त्यांनी कुठल्या गावामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी असणारे रोगी, त्यांच्या मुखातून एक शब्द बाहेर पडत होता, अहो दावीद पुत्र आमच्यावरती दया करा. देवाची दया जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मनुष्य जिवंत राहू शकत नाही. देवाची दया म्हणूनच तुम्ही बायबल स्टडीला आहात, देवाची दया म्हणूनच तुम्ही श्वास घेत आहात, देवाची दया म्हणून तुम्ही जेवत आहात, देवाची दया म्हणून तुम्ही काम करत आहात, देवाची दया म्हणून तुम्ही पेन्शन खाता, ही पण देवाची दया. काही लोक रिटायर झाल्या जग सोडून निघून जातात, पण देवानं तुम्हाला दया केली आणि तुम्हाला जिवंत ठेवलं. काही तुमचे प्रियजन तुमच्यापासून लवकर गेले, ते खुडत गेले नाही, ही पण देवाची दया आहे. काही लोकांचा मृत्यू सुद्धा कितीतरी कठीण आहे, पण देवाची दया ही संपत्ती अनेक लोकांच्या नजरेमध्ये नाही. मग देवाची दयेची संपत्ती कुणाला मिळणार आहे? आता प्रश्न तो आहे. संपत्ती तर मला पाहिजे, म्हटलं पाहिजे की देवाच्या दयेची संपत्ती माझ्याकडे भरपूर आहे. मग कोण व्यक्ती म्हणणार आहे मी त्या बाबतीमध्ये एकदम परिपूर्ण आहे, माझ्याकडे भरपूर बँक बॅलन्स आहे, भरपूर माझ्याकडे ती संपत्ती आहे? शास्त्र सांगतं, जे पश्चाताप करतात ना त्यांच्याकडेच देवाच्या दयेची संपत्ती आहे. वाचा बरं वचन, फार सुंदर लिहिलंय तिथं. देवाची ममता तुला पश्चातापाकडे नेणारी आहे हे न समजून त्याची ममता, क्षमा व सहनशीलता यांच्या विपुलतेच्या. देवाची दया पश्चाताप करणाऱ्या लोकांना प्राप्त होते. जे लोक पश्चाताप करतात ना, आता समस्या अशी, बरेच लोक स्वतःला पापी म्हणून घ्यायला तयार नाहीयेत, धार्मिक म्हणून घ्यायला तयार, पण पापी म्हणायला लागल्यावर त्यांना असं वाटतं मी पापी म्हटलं तर मग काय, आणि लोक त्यांचा दृष्टिकोन माझ्याकडे आणि बघण्याचा बदलणार आहे. 2 कारण आहेत. पहिलं कारण, मी मनुष्याकडे पाहतो त्यास मला कळतं मी त्याच्यापेक्षा चांगला आहे. कान देऊ नका. जर मी आता उभं राहिलो, मी तुमच्या सगळ्यांकडे पाहिल्यावर मी काय म्हणणार आहे? मी तर तुमच्यापेक्षा जास्त देवाच्या जवळ आहे, माझ्यावर देवाची भरपूर कृपा आहे, मी पश्चाताप करतो आणि प्रभूनं मला सगळं, तुमच्यापेक्षा मी चांगला आहे, तुमच्यापेक्षा जास्त सुवार्ता सांगतो, तुमच्यापेक्षा जास्त प्रार्थना करतो, तुमच्यापेक्षा जास्त आत्मे जिंकतो. मी माणसाकडे पाहिल्यावर पश्चाताप करणार नाही. एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी यशाच्या पुस्तकामध्ये 6व्या अध्यायाच्या, यशाचं पुस्तक 6वा अध्याय वाचा बरं. यशाचं पुस्तक 6वा अध्याय 1 पासून काही वचन. उज्जिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभूस उच्च स्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिलं. त्याच्या जगाच्या सोग्यानं मंदिर व्यापून गेले होते. त्याच्या भोवताली सराफीम उभे होते, प्रत्येकाला 6 पंख होते. दोहोंनी तो आपले तोंड झाके, दोहोंनी आपले पाय झाके, दोहोंनी उडे आळेपाळीनं उच्च स्वरानं म्हणत
पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी, त्याचे वैभव होय. घोषणा करणाऱ्यांच्या या वाणीनं उंबरठे हल्ले, मंदिर धुरानं भरलं. मी म्हणालो हाय हाय, माझे आता आणि 1 अध्यायापासून तुम्ही त्या 6 अध्याय 5 अध्यायापर्यंत बघितलं तर तो याला हाय त्याला हाय, हा शापी, तू पापी तू पापी तू पापी. माणसाकडे पाहताना तो पश्चाताप करत नाहीये. कान देऊ नये का? जस तुम्ही लोकांकडे पाहाल ना, तस तुम्हाला वाटेल मी लोकांपेक्षा चांगलंय. पारदर्शी बनायचंय ना तुम्हाला, तुम्हाला स्वतःविषयी प्रामाणिक बनायचं ना, मग देवाकडे पहा. परमेश्वराकडे पाहिल्याशिवाय तुम्ही पारदर्शी बनणार नाही किंवा तुमच्यातल्या चुका तुम्हाला समजणार नाही. जर पौल म्हणतो जगातला सगळ्यात मोठा पापी मी, पौलाला पश्चातापाची गरज आहे, मग काय मला पश्चातापाची गरज नाही का? जो व्यक्ती सकाळी उठल्यावर रोज देवाला म्हणतो, त्याला पवित्र आत्मा त्याला त्याचं पाप दाखवतो, पवित्र आत्मा त्याला त्याच्या चुका दाखवतो. कधी तुमच्या मुखातनं गेलं का माझं कधी चुकलं नाही? कधी भांडताना पण आम्ही म्हणतो माझं चुकलंच नाही. लक्षात ठेवा, जो व्यक्ती प्रत्येक वेळेस म्हणतो ना माझं चुकलंच नाही, सगळ्यात मोठी चूक त्यावेळेस तो करतो. जर मला देवाच्या जवळ जायचं ना, यशिया ज्याने प्रभूला पाहिलं, प्रभूचं सानिध्य त्याने अनुभवलं, परमेश्वरासमोर तो उभा राहिला, त्याने आत्मपरीक्षण केलं आणि त्याला कळलं जी आत्मिक पातळी, जी पवित्रता, जी शुद्धता, जी देवानं धारण केलेली आहे, आणि ती शुद्धता, ती पवित्रता, ती विचार जोपर्यंत माझ्यामध्ये येत नाही तोपर्यंत माझं खरं परिवर्तन झालं नाही. आणि त्यांनी ऐकल्याबरोबर, हे त्याला माहित झाल्याबरोबर, देवाला पाहिल्याबरोबर तो स्वतःला हाय हाय म्हणत आहे. एवढा मोठा संदेष्टा, यशिया संदेष्टा हा फार मोठा संदेष्टा आहे. पण तो काय म्हणतो, वाचावर माझं वाईट झालं बघा बरं. तेव्हा मी म्हणालो हाय हाय, काय झालं माझं? याच्या अगोदर तो लोकांना हाय हाय म्हणत होता, पण बायबल सांगतं आता देवाला पाहिल्याबरोबर तो म्हणतो मला हाय हाय. लक्षात घ्या, सकाळी उठल्यावर तुमची प्रार्थना हीच असावी, मला हाय हाय. माझं चांगलं कधीच होणार नाही. जो व्यक्ती पश्चाताप करतो त्याचं कधी पश्चाताप करत नाही, त्याचं कधी चांगलं होऊ शकत नाही. ज्या व्यक्तीला आपल्यातले दोष दिसत नाही, कान देऊ नये का? दुसऱ्यांचे दोष तुम्ही पाहत बसाल तर तुम्ही कधीच परिपूर्ण होणार नाही. तुम्ही कधीच ना, आणि देवाच्या दृष्टिकोनातून योग्य बनणार नाही. देवाच्या दृष्टिकोनातून योग्य बनण्यासाठी मी स्वतःचं सतत आत्मपरीक्षण करावं, मी स्वतःमधल्या चुका रोज शोधाव्यात. दावीद म्हणतो मी रोज सकाळी उठून आणि माझं पाप शोधण्याचं काम करतो. माझं पाप नित्य माझ्या समोर आहे. काय तुमचं पाप नित्य तुमच्या समोर आहे का? एकही चूक घेऊन आम्हाला स्वर्गामध्ये जायचं नाही. स्वर्गामध्ये निर्दोष लोकांचं ठिकाण आहे, निर्दोष लोक त्या ठिकाणात राहणार आहे. निर्दोष लोकांकडे जायचं असेल, स्वर्गातल्या देवाकडे पोहोचायचं असेल, तर त्याच्यासाठी आम्ही आमच्यातल्या चुका, प्रत्येक चूक, प्रत्येक कबुली आम्ही दिली पाहिजे. दावीद बारीक सारी गोष्टीची कबुली प्रभूकडे देत आहे. यशया सुद्धा म्हणतो हाय हाय, मी अशुद्ध ओठांचा मनुष्य. वाचा बरं. मी म्हणालो हाय हाय, माझे आता वाईट झाले. कसला हो संदेष्टा अशुद्ध ओठाचा? जो व्यक्ती प्रभूचं ज्ञान लोकांना सांगत होता, त्याच्या मुखातले शब्द लोक हातावरती झेलून धरत होते. प्रभूचा निरोप्या म्हणून काम करत असताना त्याच्या शब्दाला वजन, त्याच्या शब्दाला किंमत आहे. आणि तोच व्यक्ती आता म्हणतोय मी अशुद्ध ओठांचा मनुष्य. लक्षात ठेवा, मनुष्याला जगातल्या गोष्टी अशुद्ध करत नाही, शब्द अशुद्ध करतात. माणसाला अपवित्र करणाऱ्या गोष्टी जगामध्ये नाहीयेत. काय पाहता, काय ऐकता याच्यानं तुम्ही अपवित्र होणार नाही, पण शब्दानं मात्र तुम्ही अपवित्र बनणार. आणि अपवित्र शब्द कोणते माहिती का? जो व्यक्ती दुसऱ्याला दोषी ठरवतो तो सगळ्यात अपवित्र मनुष्य. माझं पाप मला समजलं पाहिजे, माझ्यातले दोष मला समजले पाहिजे. आणि जर माझ्या चुकाच मला दिसत नाही ना, याचा अर्थ देवानं ती आत्मिक आंधळेपण आणला. परमेश्वर काही दिवस पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला सांगतो, पवित्र आत्म्याचं काम रोज तुमच्यातल्या चुका दाखवणं. पवित्र आत्मा काय तुम्हाला वाटतं का नुसतं अन्य भाषा बोलण्यासाठी पाठवला? तुम्हाला वाटतं का पवित्र आत्मा कशासाठी पाठवला? चमत्कार करण्यासाठी? तुम्हाला वाटतं का पवित्र आत्मा मेलेले जिवंत करण्यासाठी पाठवला? होय, पवित्र आत्मा आहे तर ते काम करणार आहे पवित्र आत्मा. एक व्यक्ती काम, एक कंपनीमध्ये काम करत असेल ना, ती काम करते तर त्याचा मोबदला त्याला मिळतो.
पण मिळालेला मोबदला तो कशा पद्धतीने खर्च करतो तेही त्याला महत्वाचं आहे. आणि त्या खर्चाला काही सरकार सांगत नाही तू या अशा प्रकारे खर्च कर, किराण्याला इतकं, याला इतकं, त्याला तितकं. सरकार तुम्हाला हे पण सांगत नाही तो त्या दूधवाल्याचं बिल दे, किराणावाल्याचं बिल दे. तो पगार घेतल्यावर कशा पद्धतीने वापरतो हे त्याचं नैतिक आचरण त्यानं ठरवलेलं असतं. तसं पवित्र आत्मा ही विशेष प्रकारची देणगी प्रभूनं तुम्हाला दिलेली आहे, पण खर्च करताना तुम्हाला योग्य पद्धतीने करावे लागेल. आणि पवित्र आत्मा तो तुमच्यातलं सामर्थ्य, देवाचं सामर्थ्य लोकांना दाखवतोच. पण सगळ्यात मोठं काम पवित्र आत्मा काय करतो माहिती का? रोज सकाळी उठल्यावर तुमच्यातल्या चुका, रात्री झोपताना पण तुम्हाला दाखवतो, उठल्यावर पण तुम्हाला दाखवतो. सकाळी उठल्यावर तुम्ही रात्री धन्यवाद करता, देवा रात्रभर सांभाळलं, आजचा दिवस दाखवला. पण सकाळी उठल्यावर तुमची प्रार्थना असली पाहिजे, काल ज्या चुका घडल्या पवित्र आत्मा आज ते माझ्यातून घडू नये. माझ्या मुखावर, दावीद म्हणतो, माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचं द्वार सांभाळ. का? कारण त्याला ठाऊक आहे याच मुखानं मी आज अपवित्र बनणार आहे. यशाला ते कळालं म्हणून तू म्हटलं मला हाय हाय. जर नीतिमान लोक आहात, जर स्वर्गाच्या राज्यामध्ये पोहोचायचे, जितकं चोरी करणं, दरोडे घालणं, खून करणं, व्यभिचार करणं, जितकं सर्व जगातलं सांगितलेलं घाणेरडं पाप आहे, त्याच्यापेक्षा मोठं पाप कोणतं? बायबल सांगतं, कोणी आपल्या भावास अरे वेड्या म्हटलं, मूर्खा म्हटलं, तो न्यायदंडाच्या सभेस पात्र ठरेल. आमच्या शब्दाच्या द्वारे आमचं जीवन अपवित्र बनणार आहे. आणि म्हणून जर हे आत्मिक नेत्र बंद झाले तर कधी कधी आम्ही काय शब्द बोलतो ते सुद्धा कळत नाही. काही लोकांना तुम्ही तपासलं ना, ज्या तोंडानं प्रार्थना त्याच तोंडानं शिवीगाळ पण आहे. ज्या तोंडानं ते अन्य भाषा बोलतील त्याच तोंडातनं अमंगल शब्द, घाणेरडे शब्द. ज्या तोंडानं प्रार्थना करतील तीच तोंड व्यसनासाठी सुद्धा समर्पित झालेली दिसतील. का? कारण बायबल सांगतं त्यांना या गोष्टी ठाऊकच नाहीये, या गोष्टीचं ज्ञान त्यांच्याकडे नाहीये, या गोष्टीचं रहस्य त्यांना उलगडलेलं नाहीये. मग तुम्ही म्हणाल की नाही हो, ते लोक एवढे चमत्कार करतात, एवढा चांगला संदेश सांगतात. तुमच्या संदेशानं तुमची धार्मिकता जोपासली जाणार आहे. तुमचा संदेश तुम्हाला स्वर्गात नेणार नाही. मी तुझ्या नावानं भूत काढली, संदेश दिला, रोगी बरे केले, तरी मी तुला ओळखत नाही. लक्षात ठेवा, संदेशानं लोकांचं जीवन बदलेल, पण संदेश तुम्हाला स्वर्गात थारा दिली या भानगडीमध्ये पडू नका. विचार पण करू नका मी चांगला संदेश देतो आणि मी स्वर्गामध्ये पोहोचेन असं मनात पण आणू नका. मी आमक्याला बरं केलं, तो भूत काढली, रोगी बरे केले. तो म्हटला अरे ओळखतच नाही तुला. का? कारण हे काम पवित्र आत्म्यानं केलं. तुला जे काम पवित्र आत्म्यानं सांगितलं ते तू केलं नाही. पवित्र आत्म्याला मी तुझ्यासाठी पाठवलं आणि पवित्र आत्म्यानं ते काम तुझ्यातनं केलं. पण पवित्र आत्मा तुला जे सांगत होता, ज्या गोष्टीसाठी तुला मदत करत होता, ज्या गोष्टीविषयी तुला बोध करत होता, ज्या पापापासून तुला दूर राहण्याविषयी सांगत होता, ते पाप मात्र तू केलं म्हणतो अरे मी तुला ओळखत सुद्धा नाही. का? देवाची ओळख विसरता. आत्मपरीक्षण देवाला पाहिल्याशिवाय कोणीच करू शकत नाही. तोपर्यंत तुमचं मन तुम्हाला सांगेल तू फार धार्मिक आहे. सकाळी उठून प्रार्थना केली म्हणजे तुमची प्रार्थना तुम्हाला धार्मिक बनवणार नाही. लक्षात ठेवा, प्रार्थना ही तुमच्यासाठी आवश्यक बाब आहे. प्रार्थना तुम्हाला पृथ्वी तलावर संरक्षण देतं, पण तुमचे विचार आणि तुमची शुद्धता तुम्हाला स्वर्ग राज्य देतं. प्रार्थनेने तुम्ही जगामध्ये सुरक्षित राहाल, पण तरी त्या प्रार्थनेने तुम्ही स्वर्गामध्ये पोहोचणार नाही. स्वर्गामध्ये पोहोचण्यासाठी तुम्हाला रोज स्वतःचं शुद्धीकरण करावं लागेल आणि शुद्धीकरणासाठी तुम्हाला देवालाच पाहावं लागेल. कोणा व्यक्तीला पाहू नका. कोण व्यक्ती तुमच्या समोर तुम्ही म्हणाल तिच्यापेक्षा मी चांगले, देवासमोर उभं राहा. एकदा देवासमोर उभं राहिल्यावर कळेल अरे माझ्यामध्ये अजून किती. नारायण वामन टिळक म्हणतात पुष्कळ अजून येऊ ना प्रभू, मी पुष्कळ अजून येऊ ना. एवढे मोठे संत ज्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आणि प्रभूला आपलं जीवन समर्पित करतात. योबाच्या पुस्तकाकडे जाऊया. 42वा अध्याय त्याची 5 आणि 6 वचन. योबाचं पुस्तक 42वा अध्याय त्याचं 5 आणि 6 वचन. योबाचं पुस्तक 42वा अध्याय 5 आणि 6 वचन. मी तुझ्याविषयी कर्णोपकरणी ऐकलं होतं. कान देऊ नाही का? फार सुंदर. मी तुझ्याविषयी कर्णोपकरणी ऐकलं होतं, आता तर प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुला पाहत आहे. म्हणून मी माघार घेऊन धूळ राखेमध्ये बसून पश्चाताप करीत आहे. कोण करत आहे पश्चाताप? आणि योबा संबंधानं योबाच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायामध्ये देव सैतानाला काय सांगतो? त्याच्यासारखा नीतिमान व्यक्ती कशा नुसतं नाही, भूतलावर मी पृथ्वीचं अवलोकन केलं आणि या अख्ख्या पृथ्वीवर, घरात नाही,
माझ्या घरात मी धार्मिक असेल, माझ्या परिवारात, माझ्या कुटुंबात, माझ्या मंडळीत मी धार्मिक असेल, नाही. बायबल सांगतं पृथ्वी तलावर देवानं अवलोकन केलं आणि अवलोकन केल्यावर योबा इतकी धार्मिकता जगामध्ये कुठं त्याला सापडली नाही. तो म्हणतो त्याच्या तोडीचा सात्विक, त्याच्या तोडीचा नीतिमान व्यक्ती मला पृथ्वी तलावरती सापडला नाही. आता योबानं काय म्हटलं पाहिजे? देवच माझ्याविषयी साक्ष देतो, मला काय पश्चातापाची गरज आहे. हालेलुया. आमच्या विषयी तर कधी कधी पाळक बी साक्ष देत नाही. देव तर लांब राहील. हालेलुया. देव तर लांब राहील. कधी कधी पाळक घरातले लोक तुमच्याशी चांगली साक्ष देत नाही आणि मग तुम्ही असं का म्हणता की मला पश्चातापाची गरज नाही? पश्चातापाची गरज कोणामध्ये निर्माण होती माहिती का? योब पण म्हणतो जेव्हा मी तुझ्याविषयी कर्णोपकरणी ऐकलं. त्याचा बरं, जेव्हा मी तुझ्याविषयी कर्णोपकरणी ऐकलं होतं, आता तर प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुला पाहतोय, म्हणून मी माघार घेऊन देवानं त्याच्याविषयी खात्री दिली. हा धार्मिक मनुष्य, याच्या ठाई पाप नाही, पण तरी सुद्धा योबानं स्वतःला कुठल्या प्रकारची प्रौढी मिळवण्यासाठी प्रवृत्त केलं नाही. योब म्हणतो मी कर्णोपकरणी ऐकलं आणि मी जेव्हा तुला पाहिलं त्यास मला कळालं मला पश्चातापाची गरज आहे. आणि बायबल सांगतो तो राखेमध्ये बसला. एक नंबरचा धार्मिक मनुष्य, पृथ्वी तलावर एक नंबरचा नीतिमान मनुष्य. जगामध्ये त्याच्या तोडीचा धार्मिक कोणीच नव्हता आणि हे देवानं स्वतः सांगितलं. नीट ऐका, देव स्वतः बोलला. आता मी असं म्हणेल, ज्याच्याविषयी देव साक्ष देतो त्याला पश्चातापाची गरज आहे, तर आम्हाला किती विशेष प्रकारच्या पश्चातापाची गरज आहे. म्हणून योब जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होता. का? कारण देवानं त्याच्याविषयी खात्री देऊन सुद्धा तो राखेमध्ये बसला. तुम्हाला माहिती का, राखेमध्ये बसणं म्हणजे मनापासून पश्चाताप करणं. दोन प्रकारच्या पद्धती आहेत. पश्चाताप करणं म्हणजे नुसतं परमेश्वराच्या मंदिरात जाऊन विलाप करणं, भिंतीकडे तोंड करून रडणं. पण राखेमध्ये बसणं हा मनापासूनचा पश्चाताप आहे. कधी कधी लोक रडतात म्हणून आम्ही रडतो. कधी कधी आतमध्ये दुखत आणि थोडीशी पापाची जाणीव होती. लक्षात ठेवा, पापाची जाणीव होणं वेगळं. त्या लेकराला तुम्ही रागवताना मग ते रडतं आणि म्हणतं की पप्पा चुकलं माझं, चुकलं माग. आणि ते रडल्यावर ते आई वडील ठीक आहे तुला क्षमा केली, परत जाऊन ते चूक करतं. तो पश्चाताप नाही, तो पस्तावा आहे. तीच गोष्ट देवाच्या बाबतीमध्ये. तुम्ही परमेश्वरासमोर बोलताना मनापासून राखेमध्ये बसणं म्हणजे काय? मनापासून आता मी निश्चय केलेला आहे, काय झालं तर त्या पापाकडे जाणार नाही, काय झालं तर त्या गोष्टीकडे जाणार नाही. एकदा माझ्या मनाचा निश्चय पक्का झाला तर आता मी माघार घेणार नाही. आणि योब त्या प्रकारचा पश्चाताप करतो ज्याच्या विषयी देवानं सांगितलं तो धार्मिक आहे, तो नीतिमान आहे. म्हणजे योबाचं पाप जगाच्या देवाच्या दृष्टिकोनातून एवढं मोठं पाप नव्हतं की जेणेकरून योबानं राखेमध्ये बसावं. सामान्य पाप जे देव दुर्लक्षित करणार होता, कदाचित माहित नाही त्याच्याकडनं असं कोणतं पाप घडलं, पण बायबल सांगतं तरी सुद्धा राखेमध्ये बसून पश्चाताप करत होता. जगात मोठा, जगातला सगळ्यात मोठा संत देवाच्या पवित्रतेच्या दृष्टिकोनातनं सपशेल पराजित झाला. जगातला सगळ्यात मोठा संत योब, पण ज्या देवाची पवित्रता त्याच्याशी तुलना करायला लागल्यावर एवढा मोठा विजयशाली संत, ज्याच्यामध्ये कुठला दोष नाही, ज्याच्यामध्ये कुठली कमतरता नाही, ज्याच्यामधलं कुठलं पाप नाही, पण परमेश्वरासमोर उभं राहिल्याबरोबर देवाच्या पवित्रतेशी तुलना करता तो सपशेल पराजित झाला. नीट ऐका. म्हणून म्हटलं लोकांशी कंपॅरिझन कराल ना तर तुम्ही कधीच परिपूर्ण होणार नाही. देवाकडे पाहायचं. अजून काय मला मिळवायचंय? चर्च मध्ये तुमच्यासाठी आदर्श कोणीच नाही. या पृथ्वी तलावर माझ्यासाठी आदर्श कोणीच नाही. मी कुणालाच कधी आयडल मानत नाही. का? कारण मला माहितीये तो खरा आयडल आहे. फक्त प्रभू येशू ख्रिस्त हाच माझ्यासाठी आदर्श कित्ता आहे. तो कधीच पडला नाही, म्हणून त्याच्यातल्या सगळे गुण माझ्यामध्ये येण्यासाठी मला प्रयत्न करावा लागणार आहे आणि त्याच्यासाठी मला झगडावं लागणार आहे. आणि ते गुण माझ्यामध्ये येत नाही. पश्चाताप का करायचं माहिती का? अजून ते गुण माझ्यामध्ये आले नाही. अजूनही त्या गोष्टीमध्ये मी उन्हा आहे, अजूनही ती परिपूर्णता माझ्यात आली नाही.
थोडीशी परिपूर्णता नकोय आपल्याला, थोडीशी प्रार्थना, दर रविवारचं चर्च, देवाचे थोडेसे नियम पाळले, या गोष्टींची परिपूर्णता नकोय. ख्रिस्ताचे गुण माझ्यामध्ये यावेत. पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं, तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकात ख्रिस्ताचे गुण प्रगट करावेत. जे ख्रिस्ताचे गुण पृथ्वी तलावरती होते, आता ते लोकांना प्रगट करता आले पाहिजे, सांगता आले पाहिजे. आणि ख्रिस्ताचे गुण नुसतं पोपटपंची बोलून चालणार आहे का? माझा ख्रिस्त, पौल म्हणतो, मी ख्रिस्ताचं अनुसरण केलं, तुम्ही माझं अनुसरण करा. या पौलासारखी परिपूर्णता, या पौलासारखी धार्मिकता, या पौलासारखं नीतिमत्व माझ्यात यायला पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, ज्याला ही दयेची संपत्ती मिळाली तो धन्य. ती दयेची संपत्ती आम्हाला मिळणं गरजेचं आहे. आणि बायबल सांगतं की इयोबानं ती दयेची संपत्ती मिळवलेली आहे. आणि म्हणून आम्ही सुद्धा देवाच्या पवित्रतेच्या दृष्टिकोनातनं ज्यास आम्ही पाहतो, त्यास आमच्यामध्ये त्या परिपूर्णता नसते. म्हणून रोज आम्हाला पश्चाताप करता आला पाहिजे. रोज करा. एवढ्या का साक्षीवर भागू नका. एकदा देवाचं वचन बोललं गेलं, ते माझ्या हृदयाशी एवढं टोचलं, त्या दिवशी मी खूप रडलो, मी त्या दिवशी खूप रडले, खूप पश्चाताप केला. मग त्याच्यानंतर पाप पण भरपूर केलं. त्यावेळेस जितकं मन सेन्सिटिव्ह होतं, आता ते मन तेवढं सेन्सिटिव्ह आहे का? तारण झालं ना त्याच्यानंतर तुम्ही पहा, तुमचं मन इतकं सेन्सिटिव्ह असतं ना, जर कुणाला उलट बोलून आला तरी, मला चांगलं आठवतं, एखाद्या व्यक्तीला माझ्याकडनं चुकीचा शब्द बोलला गेला तर घरात येऊन बसायचो, रडायचो आणि देवाजवळ मागायचो, देवा क्षमा कर, हे पाप नको घडायला. वाईट विचार आले तर आम्ही रडायचो आणि म्हणायचो, देवा या मोहावरती विजय दे, या सगळ्या गोष्टीवरती विजय दे. का? ती सेन्सिटिव्ह मनाची भावना आता लोप तर पावलेली नाही ना. आता पापाबद्दल तुम्हाला थोडं सुद्धा वाईट वाटत नाही? पाप करताना कधी सुद्धा वाटत नाही का, मी देवाचं लेकरू आहे, देवाने मला तारण दिलं, येशू ख्रिस्तानं आपलं बलिदान वधस्तंभावरती केलं, त्यानं आपला देह त्यागला, आपलं शरीर छिन्न विछिन्न केलं, आणि तरी सुद्धा माझ्यातून पाप घडतं. कधी डोळ्यात अश्रू येत नाहीत का त्या गोष्टीबद्दल? कधी खंत वाटत नाही का? परत एकदा डोक्यामध्ये वाईट विचार आल्यावर आठवत नाही का, माझ्या वाईट विचारासाठीच त्याच्या डोक्यात काट्यांचा मुकुट घातला? कधी हात पाप करायला गेल्यावर कळत नाही का, हातामध्ये खिळे त्याच्यासाठीच ठोकले आणि आता परत एकदा मी ते पाप करत आहे, का आमचं अंत करत त्या गोष्टीसाठी आणि पुन्हा पश्चाताप करत नाही का? परत एकदा मी नम्र बनत नाही. आणि म्हणून मी पाहतो की त्याला म्हटलं की देवाची दयेची संपत्ती कोणाला मिळते? जे पश्चाताप करतात. त्यानंतर 6वी संपत्ती आपण वाचणार आहोत, रोमकराचं पत्र, त्याचा 11वा अध्याय, त्याचं 33 वचन. रोमकराचं पत्र 11वा अध्याय, त्याचं 33 वचन. देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे, याचे निर्णय किती गहन, त्याचे मार्ग किती अगम्य आहे. प्रभूचे मन कोणी ओळखले? परत वाचा बरं. देवाच्या बुद्धीची, ज्ञानाची संपत्ती किती आगाध आहे, त्याचे निर्णय किती गहन, त्याचे मार्ग किती अगम्य आहे. प्रभूचे मन कोणी ओळखले, त्यानंतर ती संपत्ती, आणि त्याला म्हटलं देवाचं ज्ञान आणि बुद्धीची संपत्ती. ज्याच्याकडे देवाविषयीचं ज्ञान आहे, आणि लक्षात ठेवा, इथं एकाच वचनात 2 उद्गारवाचक चिन्ह आहेत. एक वचन आहे त्याच्यामध्ये 2 उद्गारवाचक चिन्ह आहेत. आणि हे चिन्ह लिहित असताना, हे वचन लिहित असताना तुम्हाला लक्षात येईल की पौल कदाचित गुडघ्यावरती बसलेला असेल. तो प्रार्थना करता करताच त्याच्या डोक्यामध्ये ते आलं, देवाच्या वचनाचं रहस्य त्याला समजल्याबरोबर. आणि म्हणून मला एपिस्कराचं पत्र 3रा अध्याय 14 आणि 15 वचनामध्ये तुम्हाला स्पष्ट त्या ठिकाणामध्ये या संपत्तीविषयी तिथं आम्हाला पाहायला मिळतं. एपिस्कराचं पत्र 3रा अध्याय 14 आणि 15 वचन. संत पौल हे वचन लिहिताना गुडघ्यावरती बसला असण्याची शक्यता आहे. आणि त्या संपत्तीची माहिती पवित्र आत्म्यानं त्याला सांगितल्याबरोबर त्या एपिस्कराच्या लोकांना लिहिताना संत पौल काय म्हणतो पहा, 3ऱ्या अध्यायाच्या 14 आणि 15 वचनामध्ये. स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येतं, त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो, त्यांनी आपल्या ऐश्वर्याच्या, आता पहा देवाच्या ज्ञानाची संपत्ती, मी तुम्हाला संपत्ती विषयी सांगत आहे, त्यानं आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे
तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. ख्रिस्तानं तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी. ही जी ज्ञानाची संपत्ती, बुद्धीची संपत्ती आहे, ही बुद्धीची संपत्ती ज्याच्याकडे आहे ना, आणि तो व्यक्ती आता बायबल वाचता वाचता गुडघ्यावरती येतो. लक्षात ठेवा. बरेच लोक प्रार्थनेमध्ये जास्त असतात किंवा काही लोक वचनामध्ये जास्त असतात. आता पौल एपिस्करांच्या लोकांना पत्र लिहिताना त्याला देवाच्या वचनाचं जे रहस्य, देवासंबंधीचं जे ज्ञान त्याला प्राप्त झालं ना, आणि ते ज्ञान प्राप्त झाल्याबरोबर पौल प्रार्थना आणि सोडतो आणि पत्र लिहायला सुरुवात करतो आणि गुडघ्यावरती बसून म्हणतो, आहा देवाच्या ज्ञानाची अगाध संपत्ती. धन्य ते लोक आहे ज्याला देवाच्या वचनातली गुज आणि रहस्य प्रगट झालेले आहेत. देवाविषयीचं ज्ञान, देवाविषयीचं ज्ञान ज्याला प्राप्त झालं ना, तो व्यक्ती त्या प्रार्थना करता करता त्या वचनामध्ये जातो. काही वेळेस देव तुम्हाला प्रार्थना करता करता देवाचं वचन सांगणार, रहस्य प्रगट करणार आहे. आणि देवाच्या वचनाचं रहस्य प्रगट होत असताना तुम्हाला तिथं स्वस्त बसता कामा नये. आणि हे वरचं ज्ञान जे आणि ते देवाच्या जवळ नित्य राहिल्यानं प्राप्त होतं. सतत देवाच्या जवळ राहा असंच मिळणार नाही. तुम्ही त्या ठिकाणामध्ये आणि म्हटला की नाही मला पण त्या देवाच्या वचनाचं ज्ञान पाहिजे, काय मी रोज बायबल वाचू का? बायबल वाचणं म्हणजे देवाच्या जवळ राहणं नाही. पुस्तक पण वाचता, पेपर पण वाचता, तसंच बायबल पण वाचता, काही विशेष फरक नाही त्याच्यामध्ये. पेपर वाचताना त्या बातमीशी तुमचं काही घेणं देणं नसतं. वाचताना काय म्हणता, अरे रे इथं चोरी झाली. मग काय चोरी झालेल्या घराला जाऊन देता का तुमचे पैसे चोरले गेलेत आणि हे आमच्याकडचे थोडेसे पैसे, फक्त आहा म्हणून सोडून देता. कळतं रस्त्यावरती अपघात झाला, एक व्यक्ती मेला, त्याला मदत करायला कोणी नव्हतं, त्याच्या परिवाराची जाऊन तुम्ही भेट घेतली का? बायबल मध्ये पण बऱ्याच घटना आहेत तशा ज्या वाचताना तुम्ही विसरून जाता. देवाच्या संगती जर तुम्ही राहिला ना, जसं आम्ही पाहतो की ज्यावेळेस तो संदेष्टा बायबलचा ग्रंथ काढतो आणि वाचायला सुरुवात करतो, आणि वाचायला सुरुवात केल्याबरोबर एज्रानं ग्रंथ उघडला, वाचायला सुरुवात केली, लोक देवाच्या एवढ्या जवळ आले आणि त्यांना कळलं अरे देवाच्या विरोधामध्ये आम्ही पाप केलेले. आणि पवित्र शास्त्र सांगतं देवाच्या संगती असल्या कारणाने ते ओक्साबोक शिरडू लागले. आणि तो एज्रा कुठल्याही प्रकारचा संदेश किंवा भविष्यवाण्या करत नव्हता, त्यानं नुसता ग्रंथ काढला, वाचायला सुरुवात केल्याबरोबर त्यांचा आंतरिक आत्मा प्रकाशित झाला, त्यांचं अंतर्मन देवाचं ज्ञान त्यांना कळालं. आज आम्ही बंदिवासामध्ये का आहोत? आज आम्ही अशा प्रकारच्या बंधनात का अडकलो? आमच्यामध्ये दारिद्र्य का? आमच्यामध्ये प्रश्न का? आमच्यामध्ये आजारपण का? आमचा आत्मा मरून का गेला? आम्हाला देवाविषयीचं तेज परत का नाही? परत एकदा माझ्यामध्ये अभिषेक का नाही? परत एकदा देवाचं प्रेम माझ्यामध्ये का नाही? आणि देवानं दिलेली कृपा माझ्यातनं का निघून गेली? या प्रत्येक गोष्टी पवित्र आत्मा त्या वचनाच्या द्वारे त्यांना दाखवायला सुरुवात केली. घाम देऊ नये का? जर तुम्ही देवाच्या जवळ राहाल तर देव तुमच्यातली प्रत्येक चूक, तुमच्यातली कमतरता तुम्हाला दाखवेल. पवित्र आत्मा तुम्हाला जाग करेल. पवित्र आत्मा ते ज्ञान तुम्हाला देईल. देवाच्या संगती राहिल्या कारणानं तुमच्या आतमध्ये देवाविषयीची एक नवीन ऊर्जा, एक नवीन अभिषेक, एक नवीन सामर्थ्य, देवाची जवळीकता तुम्हाला प्राप्त होईल. आणि देवाची जवळीकता असल्याशिवाय तुम्हाला ते देवाविषयीचं ज्ञान पण होणार नाही. देवाविषयीचं ज्ञान होऊ द्या. त्याच्यासाठी जवळ जायला पाहिजे. प्रभूचं अंतःकरण ओळखणं गरजेचं आहे. देवाला ओळखलं पण अंतःकरण ओळखलं का? अहो अंतःकरण कधी कधी त्याला आतमध्ये जाऊन डोकवावं लागतं. आणि एक व्यक्ती जवळ राहिल्याशिवाय त्याला एकमेकाचं अंतःकरण कळत नाही. कधी कधी निराशेने पती पत्नी एकमेकाला म्हणतात, एवढे वर्ष माझ्या सोबत राहिलीस, माझ्या सोबत राहिलास, पण तुला अजून माझं अंतःकरण कळलं नाही. काय माझ्या अंतःकरणामध्ये? पिढ्यानपिढ्या मी देवाबरोबर आहे, पण कधी आम्हाला देवाचं अंतःकरण कळालं का? वर्षानुवर्ष आम्ही ख्रिस्ताबरोबर आहोत, पण ख्रिस्ताचं अंतःकरण कळलं का? काही लोकांना थोडक्याच प्रमाणामध्ये देवाचं अंतःकरण कळतं. एका मुलाचा, सिंधी मुलाचा सकाळी मला फोन आला आणि म्हटला, पास्टर मला तुमच्या चर्चमध्ये येऊन साक्ष द्यायची. माझी साक्ष पहिले तुम्ही थोडक्यामध्ये ऐका. तो म्हटलं लोकांना असं वाटतं की देव कोणाची गरज आहे? जे गरीब दुबळे आहेत त्या लोकांना देवाची गरज आहे.
पण म्हटलं मी अशा परिवारामध्ये एवढी माझी श्रीमंती, एवढं माझं सगळं आणि घरदार बंगला प्रॉपर्टी सगळं काही आहे, पण मी ज्या आजारी पडलो डॉक्टरचे सगळे रिपोर्ट्स माझ्याकडे होते आणि त्या रिपोर्ट्स प्रमाणे डॉक्टर म्हणले तू जिवंत राहणार नाही. मी असंच चर्चला गेलो, तिथं माझ्यासाठी प्रार्थना केली आणि सगळे रिपोर्ट्स घेऊन मी तुमच्या चर्चमध्ये साक्ष देण्यासाठी येतो की त्या रिपोर्ट्स प्रमाणे मी मरणार होतो, पण येशूने मला जीवन दिलं आणि येशूने मला जीवन दिल्यावर आज तो येशू मला घेऊन कसा चाललाय ना ते सांगण्यासाठी मी प्रत्येक मंडळांमध्ये जातो. मला कोणी बोलवू अथवा न बोलू, मी स्वतः सांगतो की मला येऊन तुमच्या मंडळीची साक्ष देऊ द्या, कारण माझा देव हा प्रत्येक व्यक्तीला निवडतो, प्रत्येक व्यक्तीला जाग करतो. देवाच्या जवळ गेल्याशिवाय परमेश्वराचं अंतःकरण समजणार नाही. आज आम्ही वर्षानुवर्ष देवाच्या मंदिरात जातो, पण त्याच्या अंतःकरणाच्या जवळ जात आहोत का? त्याच्याविषयीचं ज्ञान आम्हाला प्राप्त होतं का? आणि ते ज्ञान, ते रहस्य आम्हाला उलगडल्याशिवाय, लक्षात ठेवा, आम्हाला देवाची जवळीकता साधल्याशिवाय ते ज्ञान आम्हाला मिळणार नाही. देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा, एकमेकाच्या जवळ राहू नका. कधी कधी व्यक्ती केंद्रित, परिस्थिती केंद्रित आमचं जीवन आहे. जितकं देवाच्या जवळ राहायला पाहिजे त्याच्याऐवजी आम्ही व्यक्तीच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करतो. लक्षात ठेवा, परमेश्वराच्या जवळ गेल्याशिवाय ना तुमचं परिवर्तन होऊ शकत नाही. अभिषेक आणि सामर्थ्य त्याचा अनुभव तुम्हाला येऊ शकत नाही, जवळ जावं लागतं. आत्मबेटावर योहान एवढं दुःख का भोगू शकला? कारण तो देवाच्या जवळ गेला, देवाचं ज्ञान त्याला समजलं. सगळे शिष्य पळाले, पण फक्त एकटा योहान वधस्तंभाच्या पायथ्याजवळ थांबला. आणि पात्म बेटावर जाण्याच्या अगोदर ख्रिस्तानं त्याचा अंतःकरण दाखवलं. तो पात्म बेटावर योहानाचं सगळं शरीर सोलून काढलं होतं, त्याची कातडी सोलली होती, त्याला मिठामध्ये टाकलं होतं. सोललेल्या जखमावरती, त्याच्या शरीरावरती ते मीठ लागलेलं होतं, पण पात्म बेटावरती तो जो योहान आहे तो मेला नाही. तो रहस्य प्रगटीकरणाचं पुस्तक त्याला लिहायला सुरुवात केली. एवढी मोठी ऊर्जा त्याला कुठून आली? कारण वधस्तंभावर ख्रिस्ताच्या जवळ असताना त्याला ख्रिस्ताचं अंतःकरण कळालं. मरताना सुद्धा त्यानं लोकांसाठी मध्यस्थी केली आणि पात्म बेटावर योहानाला तेच अंतःकरण प्राप्त झालं. जर ख्रिस्त मरताना वधस्तंभावर लोकांसाठी मध्यस्थी करतो, या जगावरती पण मरण येणार आहे. जर माझ्या जखमांकडे मी पाहिलं तर या लोकांची सुटका होणार नाही. म्हणून योहानानं मोठ्या जबाबदारीने ते प्रगटीकरणाचं पुस्तक लिहायला सुरुवात केलं. देवाच्या जवळ गेल्याशिवाय ते ज्ञान मिळणार नाही. देवाच्या जवळ जा, ते रहस्य जाणून घेण्यासाठी देवाच्या जवळ जा. आणि कित्येक लोकांना देवाचं ज्ञान नाही. त्यांना परिवाराचं ज्ञान आहे, कुटुंबाचं ज्ञान आहे, नोकरीचं ज्ञान आहे, व्यवहार ज्ञान त्यांना प्रचंड आहे. देवाविषयीचं ज्ञान काय हो? त्यांना सगळं कळतं. कॅल्क्युलेशन, कशातनं काय टाकल्यावर, कुठं पैसा टाकल्यावर, काय टाकल्यावर जास्त व्याज मिळतं, कुठं कमी व्याज मिळतं, कुठं फायदा, कुठं नुकसान, सगळं ज्ञान त्यांच्याकडे. मग देवाविषयीचं ज्ञानाचं काय? देवाच्या ज्ञानाविषयी तुमचं अंतःकरण कधी जाग होणार आहे? कधी समजणार आहे देव काय आहे? आणि एवढं सगळं ज्ञान जगाचं त्याच्याकडे असून एक दिवशी तो मरतो आणि मरताना त्याला असं वाटतं, जाताना पण तो सांगतो अरे मोक्ष मिळावं म्हणून काहीतरी माझ्यासाठी करा. त्याला मोक्ष मिळत नाही. पण ज्याला देवाचं ज्ञान कळतं ना, मरताना सुद्धा त्याला आशा असते. आणि म्हणून पौल म्हणतो आता जगणे ख्रिस्त, मरणे मला लाभ आहे. या पौलाला ते रहस्य कळलं ना, त्याला जगण्याविषयी आणि मरण्याविषयी कुठल्या प्रकारचं त्याच्या मनामध्ये द्विधा नव्हती. त्याला ठाऊक होतं आता मेल्यावर मी माझ्या बरोबर, माझ्या देवाबरोबर स्वर्गामध्ये असणार आहे. देवाच्या विषयीचं ज्ञान आम्हाला आवश्यक आहे, देवाचं ज्ञान, आणि ते जाणून घेणं गरजेचं आहे. करंथीकराचं पत्र त्याचा 2रा अध्याय 7 पासून 9 पर्यंत वचन वाचा. करंथीकराचं पत्र 2रा अध्याय, पहिले करंथीकराचं पत्र 2रा अध्याय 7 ते 9 वचन. तुम्ही त्याला क्षमा करून, पहिले करंथीकराचं पत्र 2रा अध्याय. देवाचं कसलं गुड ज्ञान, फार काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐका, इतकं सुंदर लिहिले तिथं. देवाचं गुड ज्ञान आम्ही सांगतो. काय ठेवलं होतं? गुप्त ठेवलं होतं देवानं युगांच्या पूर्वी तुमच्या आमच्या गौरवाकरिता नेमलं होतं. या युगातल्या अधिकारातल्या कोणालाही कळले नव्हतं. त्यांना ते कळलं असतं. गौरवाच्या प्रभूला बायबल सांगतं हे देवाविषयीचं रहस्य, देवाविषयीचं ज्ञान
युगाच्या पूर्वी म्हणजे तुमचा जन्म होण्याच्या अगोदर हजारो वर्ष प्रभूनं ठरवलं होतं. मनोज तेलोरे जेव्हा जन्माला येईल ना, त्या जन्माला त्या दिवसामध्ये असंख्य लोक जन्माला येतील, पण त्यांना मी माझं गौरव प्रगट करणार नाही, पण त्याला गौरव प्रगट करणारे तुमच्या जन्माच्या वेळेस प्रभूनं आणि पक्का निर्णय केला. त्याच्या अगोदर 1000 वर्ष तुम्ही जन्माला आल्यावर तुमचं नाव त्या दवाखान्याच्या पुस्तकात लिहिल्यावर तुमचा जन्म नाही. अहो देवानं अगोदरच एक पुस्तक तयार करून ठेवलं होतं आणि त्याने सांगितलं 1900 अमक्या अमक्या सालामध्ये ही व्यक्ती जन्माला येईल आणि जन्माला येईल त्या दिवसामध्ये पुष्कळ मोठमोठे माझ्या जन्माच्या वेळेस जन्माला आलेले लोक कदाचित मोठमोठे कोणते अधिकारी झाले असतील, कोणी मोठ्या पोस्ट वरती गेला असेल, कोणी मोठा आणि कारखानदार मालक झाला असेल, बायबल सांगतं. पण या सगळ्यांपेक्षा मी आणि चांगली गोष्ट काय केली तर ते रहस्य तुला प्रगट केलं. किती श्रीमंत लोक तुम्ही आहात. हालेलुया. मी म्हणतो बिल गेट्स पेक्षा जास्त श्रीमंत मी आहे, कारण तिथं लिहिलंय. वाचावर काय लिहिलं वचनामध्ये? गूढ ज्ञान आम्ही सांगतो गुप्त ठेवलेलं होतं युगांच्या. कुठल्या हो? युगांच्या. एक युग का? प्रिॲडमिक वर्ल्ड त्याच्या अगोदर पण 2 युग, एक आदामाचं युग आणि आदामापूर्वीचं युग, 2 युग. आणि तिसरं युग येणार प्रभू येशू ख्रिस्त आल्यावर, जे सगळे उचलले जाणार, नवीन युगाला सुरुवात होणार आहे. पण तो म्हणतो या युगांच्या अगोदर तुमच्या आमच्या गौरवाकरिता नेमलं होतं. या युगातल्या अधिकारातल्या ना रिलायन्सच्या अंबानीला कळलं, ना टाटाला कळलं, ना बिल गेट्सला कळालं, ना आणि कुठल्या मोठ्या अधिकाऱ्याला कळलं. बायबल सांगतं त्या सगळ्याला कळवण्याच्या अगोदर मी सगळ्याला डावललं, तुम्हाला नेमलं. आणि आम्ही आमची संपत्ती मोजत बसलो बँकेत किती आहे. आम्ही त्यांची संपत्ती मोजतो रोज, तो किती अंबानी कमवतो. नाही हो, बायबल स्टडीला येऊन तुम्ही रोज एक एक मिळवता ना, ही तुमची खरी संपत्ती आहे. चर्च मध्ये येऊन जे एक एक नवीन रहस्य तुम्ही उलगडतलं जातं ना, शास्त्र हे देवाच्या वचनात लिहिलंय. मी मंच सांगत नाही, शास्त्र सांगतं या युगातले जेवढे जेवढे अधिकारी, मोठ्यातली मोठी पोस्टवरचा व्यक्ती बघा कोण आहे तो. आणि तुम्हाला माहिती का आज त्या सगळ्यात मोठ्या पोस्टवरचा व्यक्ती तुम्ही आहात. ते लोक सगळे तुमची वाट पाहणार आहेत. स्वर्गामध्ये गेल्यावर त्यांच्या अंगातले कपडे ना आमच्यावरचे ड्रेस बघितल्यावर ते आवक होतील. अरे यांना मी ओळखत पण होतो, माझं तर नाव पेपरला होतं. अरे तुझं नाव पेपरला, माझं नाव जीवनाच्या पुस्तकात आहे. जीवनाच्या पुस्तकात तुझं नाव नाही, माझं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये. मला देवाविषयीचं ज्ञान प्राप्त झालं. लक्षात ठेवा, देव समजणं ही गोष्ट सगळ्यात मोठी जगामध्ये आहे. आणि ज्या लोकांना देव समजलं नाही त्यांच्याकडे पैसे असतील, ज्ञान असेल. तुम्हाला ती गोष्ट माहिती का? एक मनुष्य, ते माहिती पण परत एकदा सांगतो. नावेमध्ये बसून काही लोक त्या ठिकाणामध्ये निघाले. त्याच्यामध्ये एक विद्वान मनुष्य बसला आणि त्या नावेमध्ये बसून तो नावाडी त्याला घेऊन पुढे चाललेला होता. आता याला टाइमपास काय करायचा म्हणून त्यांनी त्या नावाड्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्याला माहिती आता प्रवासात एवढं लांब आहे, बोर होणार आहे. त्याने विचारलं, काय रे नावाडी दादा, तुला फिजिक्स माहिती आहे का? तो म्हणला, मालक मी माझं काही शिक्षण झालं नाही, मला फिजिक्स वगैरे काय माहित नाही, मला फक्त नाव चालवायची माहिती आहे. तो म्हणला, तुला फिजिक्स माहित नाही? अरे तुझं 20% आयुष्य खर्च गेलं, तुला फिजिक्स माहित नाही? जाऊ दे, सोड म्हटला. ठीक आहे, मग तुला मॅथ्स तर माहिती आहे का? शाळेतच गेलो नाही तर गणित तरी कुठले येणार साहेब? गणित पण मला माहित नाही. अरे तुला गणित पण येत नाही, 50% तुझं आयुष्य वाया गेलं. व्यवहार तर सगळा गणितावरती अवलंबून आहे. आणि मग म्हटलं, बघ आता 70% आयुष्य तुझं गेलं. बरं जाऊ दे, तुला फिजिक्स माहित नाही, मॅथ्स माहित नाही, तुला इतिहास तर माहिती का? म्हटलं, मला शाळेतच गेलो नाही, इतिहास काय? ज्या कुटुंबात मी जन्माला आलो त्यांचं नाव, त्या बायकोचं नाव, लेकरांचं नाव, माझा आजोबा कोण होता एवढाच इतिहास मला माहितीये. बाकीचा इतिहास कोणी कुणावरती राज्य केलं, शाळेतच गेलो नाही तर मला काय, आणि त्याचं आम्हाला कसं ज्ञान असणार आहे? पण मला नाव चालवायला येते आणि मला ते बाकीचं करतायत. 10% तुझं आयुष्य वाया गेलं.
80% गेलं, राहिलं आता तुझे 20%. तेवढ्यात एक मोठं वादळ आलं आणि नाव हालायला लागली. नावाडी म्हणतो, मालक पोहायला येतं का? तो म्हटला, नाही बाबा, माझं तर 20% शिल्लक आहे, तुमचं 100% बुडायला लागलंय. हालेलुया. जगाचं ज्ञान असं आहे. हे ज्ञान तुम्हाला वाचू शकत नाही. ज्याला येशू समजला, हे ज्ञान वाचवणार आहे या कठीण युगामध्ये. किती धन्य लोक आहोत, ते ज्ञान तुमच्याकडे आहे. वाचायचं कसं ते तुम्हाला माहिती आहे. कॅल्क्युलेशन येत नाही, पण एवढं मात्र आहे, आर्थिक प्रश्न आल्याबरोबर देव माहिती आहे ना, गुडघे टेकायचे, प्रार्थना करायची. एलियाला कावळा पाठवला तसा कावळा पाठवतो. याच्यासारखं ज्ञान कोणतं असणार आहे? किती अद्भुत ज्ञान आहे. निराश असता, वाटा बंद झालेला असता, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून मिळेल? आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो देव, त्याच्यापासून मला सहाय्य मिळतं. हे ज्ञान ज्याच्याकडे ना, त्याला खरं ज्ञान प्राप्त झाले. आणि बायबल सांगतं, हे ज्ञान युगातल्या लोकांना ठाऊक नाही, म्हणून शेअर्स मध्ये पैसे घालतात आणि लाख कोटी बुडल्याबरोबर आत्महत्या करतात. कारण त्यांना घालायचं माहितीये, बाहेर पडायचं नाही माहितीये. आम्ही मात्र देवाच्या राज्यामध्ये असे टिकून राहतो, आम्हाला कळतं जिथं आम्ही उभा आहोत तिथं मरण नाही, तिथं जीवन आहे. आणि जीवन देणारा दाताच आमच्या मालकीचा आहे. नाही, तुम्हाला व्यवहार ज्ञान हरकत नाही, कोणतंच व्यवहार ज्ञान तुमच्याकडे नसू द्या. सिस्टर कायमची साक्ष आहे. ज्यावेळेस त्यांचे मिस्टर वारले आणि ते रडत होते, ते म्हटले, मला माझ्या पतीची मला गरज होती, मला व्यवहार पण माहित नाही, कधी घराच्या बाहेर पण ते गेले नाही. मला नाही वाटत त्यांनी कोथमीर सुद्धा कधी आणली असेल. 100 रुपयाची मोड त्यांना कशी करायची, आणि एवढी 5 लेकरं समोर असताना ओक्साबोक्षी धाय मोकळून रडती. कसं जीवन जगू, कसं करू, काय कसं लेकरं चालवू ना. मला बँकेत जायचं माहिती ना, लेकरांना पण ज्ञान नाही. त्यांच्या बापाने यांना कधीच बाहेर काढलं नाही, मला पण कधी बाहेर काढलं नाही. म्हटलं, सिस्टर काळजी करू नका, प्रार्थना तर आहे ना. आज त्या बाईनं प्रार्थनेच्या द्वारे लेकरं वाढवले. जगाचं ज्ञान नव्हतं, पण देव तिच्या बरोबर होता, म्हणून आज सगळं काही सुरक्षित आहे. कुठं फसले नाही प्रियांनो. हे रहस्य जगातल्या लोकांना कळत नाही कसं जगावं, पण त्यांना कळतं. सांगण्याचं तात्पर्य, शास्त्र सांगतं, देव समजणं हे फार मोठी संपत्ती आहे. देव समजणं, देवाविषयीचं ज्ञान. म्हणून तुमचं लेकरू कुठल्या शाळेत जाऊन कुठल्या आणि किती पर्सेंटेज मिळवताना, याच्यापेक्षा त्याला देवाविषयी किती ज्ञान आहे ते पण जाणून घ्या. हालेलुया. त्याच्यासाठी आम्ही त्याला ट्युशनला पाठवून जा रे बाबा, हीच आली ती ट्युशन, इंग्लिश गेलं, आमकं झालं, तमकं, एक घालून आणून बिचारं ते इतकं खंगून जातं. आणि देवाविषयी विचारलं तर त्याला काहीच माहित नसतं. लक्षात ठेवा, त्याला देवाविषयीचं ज्ञान असू द्या. दाविदाच्या भावांना सगळं ज्ञान होतं, पण दाविदाला फक्त देवाचं ज्ञान होतं. आणि दाविद म्हणतो, त्याने धुळीतनं काढून मला माझ्या गादीवरती बसवलं. मी असं म्हणत नाही की तुम्ही त्याला ट्युशनला पाठवू नका, पाठवा, पण जशी सक्ती त्याला ट्युशनची करताना, तसं शास्त्राची पण सक्ती त्याला करा. जसं पाठांतर करून घेताना त्याला मन पोयम, तसं त्याला देवाची वचनाची सगळी पाठांतर करून घ्या, स्तोत्र पाठ करून घ्या. संकटाच्या समयी जी वचनं त्याला माहित का असणं गरजेचं आहे, ती वचनं त्याला माहित करून द्या. कधीच तो आत्महत्या करणार नाही, नाहीतर मरण त्याची वाट पाहत आहे. तरुण लेकरं सुसाईड करत आहेत. 10 वर्ष 12 वर्षाच्या मुलांना आत्महत्या कळत आहे. 10 वर्षाची लेकरं, 8 वर्षाची लेकरं मरून जात आहेत, फाशी घेऊन मरत आहेत. का? त्यांना देवाचं ज्ञान नाहीये. म्हणून लक्षात ठेवा, शास्त्र सांगतं, या जगातल्या सर्व प्रकारच्या लोकांना आम्ही पाहतो की देवानं ते ज्ञान दिलं नाही, परंतु आम्हाला ते ज्ञान दिलेलं आहे. आणि म्हणून जे युगातल्या अधिकाऱ्याला कळत नाही, फार सुंदर लिहिलंय 6व्या वचनामध्ये, वाचा बरं. जे पोक्त आहे, कुणाला सांगतो? म्हणजे जे मॅच्युअर्ड, हे दिसतात ना लेकरे मॅच्युअर्ड आहेत, ते ज्ञान ऐकते. आणि काही लोक मॅच्युअर्ड आहेत, ते घरी बसलेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जरा जोरात म्हणाल का प्रेज द लॉर्ड? ज्याला मॅच्युअर म्हणतात ना, ते मॅच्युअर लोक काय म्हणतात माहिती का? माहिती आम्हाला सगळं. अहो, माहिती असतं तर ते देवाने तुम्हाला उलगडून सांगितलं नसतं. माहित नाही म्हणून तुम्हाला देवाच्या वचनाची गरज आहे. लक्षात ठेवा, अजूनही मी सांगतो की मला बायबल फक्त 2% कळालंय. किती टक्के? मला अजून 98% माहित करून घ्यायचंय. मी कदाचित जास्त सांगितलं असेल, 2%, अजूनही कमीच असेल.
कदाचित माझ्यामधल्या प्रौढीमुळे मी बोललो असेल, मला 2% माहिती आहे, पण तेवढं पण माहिती आहे का माहित नाही. एक दिवशी पवित्र आत्मा आल्यावर त्या गोष्टी मला दाखवेल. देवाचं वचन अजूनही मला शिकायचं, माहित करून घ्यायचं. आणि शास्त्र सांगतं, पौल म्हणतो, मी जगातल्या पोक्त लोकांना ज्ञान सांगतो, जे खरंच त्यांना वचन समजत आहे त्यांना तो ज्ञान सांगत आहे. म्हणून देव कोणाला त्याचं रहस्य प्रगट करतो? जे मॅच्युअर्ड आहेत, बालिश लोकांना नाही. बालक आहे त्यांना तो प्रगट करत नाही. ज्यांना बालकाचं जर तुम्ही बघितलं ना, त्याला अभ्यासाला बस म्हटल्यावर तो म्हणतो नाही थांब डोरेमॉन बघू दे, नाही का? त्याला अभ्यासाला बस म्हणतो, काय म्हणतो? थांब जरा डोरेमॉन बघू दे, थांब मोटू पतलू बघू दे. कारण त्याला ते अभ्यास नाही, त्याच्यातलं रहस्य कळत नाही. आमच्याकडे पण तसंच आहे. चला बायबल स्टडीला म्हटलं की थांबा भाकरी करू द्या, अजूनही भांडी कुंडीच. हालेलुया, हालेलुया. जरा जोरात हालेलुया म्हणाल का? चला बायबल स्टडीला, चला प्रार्थनेला म्हटल्यावर थांबा जरा पाहुणे येणार आहेत त्यांना भेटून येऊ द्या. ओ तुम्ही पोक्त नाहीत, जे पोक्त आहेत ते बसवतात घरी. पोक्त माणसाचं, मॅच्युअर माणसाचं वैशिष्ट्य काय माहिती का? आज सकाळीच पेपरला मी वाचलं आणि त्याच्यामध्ये लिहिलं की अमेरिकेमध्ये लोकांना प्रवासामध्ये 2 ते 3 तास वाया जातो, त्यांचा लांब त्यांचं कामाचं ठिकाण असतं. म्हणून अशी कार बनवली की त्या कारमध्ये अगदी त्यांनी टीव्ही, त्यानंतर लॅपटॉप, सगळ्या सुविधा, वायफाय, इंटरनेट सगळं त्याच्यामध्ये दिलं. का तर ते म्हणतात या लोकांचा वेळ वाचावा, कामावर जाता जाता त्यांनी काम करावं. जे पोक्त आहेत ते घरातल्या कामात लक्ष घालत नाही, त्यांना माहिती मला ऑफिसचं काम. देवाच्या लोकांच्या बाबतीत मध्ये तेच आहे, जे पोक्त आहे ते देवाच्या राज्याचं काम करत राहतात. आणि देवाचं रहस्य जर तुम्हाला देवानं प्रगट केलं ना, तर तुम्ही जगातले सगळ्यात मोठे अधिकारी आहात. आज तुम्ही सगळं काम धंदा सोडून आला, तुमचे अधिकारी तिथं काम करत बसलेत, पण तुम्ही सगळं काम सोडून इथं आला का? कारण देवानं त्याच्यावर तुम्हाला बॉस केलंय. त्या बॉसचे बॉस तुम्ही आहात. शास्त्र सांगतं या जगातल्या लोकांना ते ज्ञान त्यानं प्रगट केलं नाही. पुढे वाचा बरं. जे पोक्त आहेत त्यांना मी ज्ञान सांगतो. ते ज्ञान कुठलं हो? आम्ही त्यांना सांगत नाही शेअर मार्केट काय, प्रेज लॉर्ड म्हणाल का? आम्ही त्यांना हे नाही सांगणार सोन्यात गुंतवणूक केली तर चांगली का, ते पण आम्हाला कळत नाही. आमेन म्हणाल का? आम्ही त्यांना हे पण नाही सांगणार कुठल्या प्लॉट मध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला किती रिफंड मिळेल, ते पण आमच्याकडे ज्ञान नाही. या जगाचं ज्ञान नाही. मग कोणतं ज्ञान आहे? आम्ही एक सांगतो, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. जगातल्या लोकांसारखं आमचं बोलणं नाही. जगातले लोक व्यवहार बोलतात, आम्ही बोलतो देवाचं राज्य जवळ आलंय. आम्ही बोलतो आमच्याचं तारण झालं, आम्ही बोलतो याच्यासाठी प्रार्थना केली, देवाने त्याला बरं केलं. काही लोकांना ते आवडत नाही. काही लोक म्हणतात तुम्ही काय देवदेव करता, तुम्ही उठलं झोपलं तरी तुमचं रात्री झोपताना प्रार्थना करता, सकाळी उठलं की प्रार्थना करता, आणि तुमच्याशी बोलायला लागलं तर याचं तारण झालं, याचे साक्ष आम्ही ऐकली. अरे आम्हाला जगाचं बोलताच येत नाही, देवानं त्याचं ज्ञान आम्हाला प्रगट केलं आणि हे ज्ञान आमचं वाढत आहे, रोज आम्हाला प्रभू ते देते. आणि शास्त्र सांगतं, तो म्हटलं मी पोक्त लोकांना ते दिलेलं आहे. एवढं मोठं रहस्य देवानं तुम्हाला प्रगट केलं. आणि हे ज्ञान वाचा बरं पुढे. युगाचे नाही, या युगाचं कसलं होणार हो? नाहीच होणार. जे अधिकारी त्यांचं सुद्धा, या युगात जे अधिकारी आहेत ते नाहीसे होणार. आमेन म्हणाल का? जरा जोरात आमेन म्हणाल का? नितीश कुमार आणि लालू प्रसाद दोघे एकत्र होते, एक गेला एक राहिला. अधिकारी नाहीशी होतात, पद नाहीशी होतात. देवाचं ज्ञान काल जसं होतं तसं आज पण आहे. कोणतं ज्ञान आहे माहिती का? हे ज्ञान ख्रिस्ताच्या स्वभावाचं ज्ञान. येशूचा स्वभाव कसा आहे ना, ते ज्ञान आहे. बाकीचं ज्ञान त्याच्यामध्ये नाही, जगाचं ज्ञान त्याच्यात नाही. कोणता व्यक्ती कसा, त्याचं आचरण कसं, त्याचे टॅलेंट्स कसं, तो कसा गातो, तो कसा वाजवतो, आणि त्याने कुठल्या हरकती घेतल्या, आमच्याकडे ते ज्ञान नाहीये. कुठली हरकत आहे, कुठला राग आहे, कुठलं गायचं म्हणलं गात. मग तुम्हाला राग येईल तो राग, कुठल्या रागात गायलं, जो राग तुम्हाला आला तो त्या रागात आम्ही गायलं. हालेलुया. या युगाचं ज्ञान आमच्याकडे नाही. आम्ही काय वाजवतो, काय गातो, काय बोलतो, काय माहित नाही. तुम्ही कुठल्या बायबल कॉलेजला गेला, कुठून शिकला माहित नाही. फक्त एक मात्र कळलं, प्रभूनं मला पोक्त समजून ज्ञान दिलं आणि त्याच ज्ञानाच्या बळावरती मी देवाचं काम करते. याच्यापेक्षा चांगली गोष्ट कोणती प्रिया?
स्वभावाचं ज्ञान होऊ द्या, बाकीचं ज्ञान नको होऊ द्या तुम्हाला. येशूचा स्वभाव समजलं जाणं गरजेचं आहे. आज जर तुम्हाला ख्रिस्ताचा स्वभाव कळला ना, एक एक पैलू त्याचे उलगडून गेले पाहिजे. कशी सेवा करत होता ते तुम्हाला कळलं पाहिजे. आणि ज्या दिवशी ख्रिस्ताच्या सेवेचा पैलू तुम्हाला समजेल ना, तुम्ही सेवा करताना जी धावाधाव करेल ती जग पाहिल तयार नाही. ख्रिस्त कशी प्रार्थना करत होता, त्याचं कसं प्रार्थनेला समर्पण होतं हे पाहाल ना, तुम्ही कधीच परिवारामध्ये बसणार नाही. तुम्ही जसं येशू डोंगरावरती जाऊन रात्र प्रार्थना करत होता ना, एकदा का तुम्हाला त्याचा पैलू समजला, तुम्हाला असं वाटेल कधी जाऊ, कधी प्रार्थना करू, कधी देवाशी बोलू. जसं प्रभू येशू ख्रिस्त एवढी सुवार्ता सांगून सुद्धा कधी कधी मी ते वाचताना मला माझं अंतःकरण कधी कधी जड होतं, प्रार्थना करण्यासाठी कठीण जातं. आणि मला असं वाटतं की मी आता थकलो. त्याच वेळेस पवित्र आत्मा येतो आणि तो मला परत एकदा आठवण करून देतो. तुला माहिती का, प्रभू येशू ख्रिस्त दिवसभर सुवार्ता सांगून त्याच्याकडे कुठलं वाहन नव्हतं आणि एवढं डोंगर चढत होता, उतरत होता, सुवार्ता सांगत होता आणि शेवटी रात्री एकांतामध्ये डोंगरावरती जाऊन रात्रभर प्रार्थना करत होता, परत सकाळी येऊन काम करत होता. एवढं तरी प्रार्थनेला महत्व दिलं. तुला माहिती का, हे प्रार्थनेचं जीवन आणि याच प्रार्थनेच्या जीवनातलं या येशूला देवानं इतकं अद्भुत रीतीने वापरलं की तो चालत असताना सहज लोकांना म्हणत होता, उठ, ही आपली बाज उचलून चालू लाग. आणि तो लंगडा चालत होता, आंधळे पाहत होते. हे प्रार्थनेचं जीवन आहे. जेव्हा त्याच्या प्रार्थनेच्या जीवनाचा पैलू समजतो ना, आणि मग किती पण जडत आलं, किती निराशा आली, किती कठीण वाटायला लागलं, तरी सुद्धा प्रार्थना करूशी वाटते. का? कारण ख्रिस्ताच्या स्वभावाचा पैलू समजलेला आहे. आणि ज्याला हे ज्ञान कळालं त्याचा वेळ अधिक प्रार्थनेमध्ये खर्च होतो, अधिक प्रार्थना करतो. ज्याला येशूच्या ज्ञानाचा पैलू कळाला, जसा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या आईला बोलतो, तुम्हाला माहित नाही का, पित्याच्या घरामध्ये मी असावं. एक पैलू त्याला कळाला, देवाच्या घरात मी असावं. ज्याला ते ज्ञान कळालं तो देवाच्या घरामध्येच राहतो. ज्याला ते ज्ञान कळालं ना, बाई जा तुझ्या पतीला बोलू ना, महाराज पती नाही, आतापर्यंत 6 होते, तो 5 होते ते तुझे पतीने, आता 6वा पण तुझ्या घरामध्ये. कळाल्याबरोबर तिने त्याला बाहेर काढलं. हे ज्ञान आहे. एकदा का येशू आतमध्ये आला तर दुसरा व्यक्ती आतमध्ये राहू शकतच नाही. हे ज्ञान आहे. येशू आतमध्ये आल्यावर तिसरी व्यक्ती राहू शकत नाही जीवनामध्ये, पहिले तिला बाहेर काढतो. हे ज्ञान समजलं पाहिजे. पवित्र जीवन जगायला सुरुवात करतो. खागर तिथं तिने टाकली आणि विहिरीवरून पळाली. एकदा ते कळालं की त्या ठिकाणामध्ये जाणार आहे. तर ख्रिस्ताचं ज्ञान कळालं, तसं प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आणि पेत्र समुद्रामध्ये आपली नाव घेऊन चाललेला होता. आणि बायबल सांगतं तेवढ्यात येशू त्या नावेमध्ये गेला आणि पेत्रानं आपली वस्त्र काढली होती आणि डोक्याला बांधली होती. आणि पेत्र नग्न नावेमध्ये होता. पण येशू तिथं आला आणि येशूने त्याला सांगितलं, आपली नाव जरा खोल पाण्यात घेऊन जा त्याच्या नावेमध्ये. आणि मासे त्याला सापडले. बायबल सांगतं त्याला कळालं येशू आहे. आणि तिथं असं लिहिलं, त्यानं पटकन डोक्याचं वस्त्र काढलं आणि अंगाला गुंडाळलं. का? त्याला कळलं तो गुरु आहे आणि गुरु समोर नग्न राहणं ही गोष्ट चुकीची आहे. त्यानं आपली नग्नता काढून टाकली आणि पुन्हा एकदा आपलं शरीर झाकलं. जेव्हा एकदा येशूचा स्वभाव कळतो ना, तो मनुष्य पाप आपलं शरीर आणि पापासाठी समर्पित करत नाही, तो पुन्हा एकदा पापावरती विजय मिळवतो. ख्रिस्ताच्या स्वभावाचं ज्ञान जर झालं ना, मनुष्य शुद्ध आचरण करण्याकडे त्याचा कल असतो. ज्याला ख्रिस्ताच्या स्वभावाचं ज्ञानच होत नाही ना, त्याला पाप, धर्म, अधर्म, नीतिमान, अनितिमान, पवित्रता, अशुद्धता यातला फरक कळत नाही. आणि जसं पेत्राला मी पाहतो, येशूचा शिष्य आणि शिष्य असताना सुद्धा 40 दिवसात त्याच्यामध्ये बदल झाला. येशूच्या संगती राहून 40 दिवसात बदल झाला. 3.5 वर्ष येशूच्या संगती. 3.5 वर्ष कुणाच्या संगती? ज्यानं पाहिलं मेलेले जिवंत झालेले, ज्यानं पाहिले लाजरस सडलेला कबरेतनं बाहेर काढला, तो पेत्र. प्रभू येशू ख्रिस्त नव्हता, नीट आहे का? 40 दिवसात त्याच्यात बदल झाला आणि तो पेत्र नग्न पुन्हा मासे पकडण्यासाठी गेला. लगेच त्याचे वस्त्र त्याच्यातनं निघून गेली. किती लवकर मनुष्य बदलतो ख्रिस्त नसल्यावर. आणि त्या ख्रिस्तानं नावेत पाऊल टाकल्या त्याच्यात परत रूपांतर झालं. त्याला कळलं आता शरीर झाकणं गरजेचं आहे. हा ख्रिस्ताच्या स्वभावाचा पैलू त्याच वेळेस समजतो ज्यावेळेस आम्ही त्या ज्ञानाने आमचे डोळे उघडले जातात. बायबल सांगतं या पेत्राचे डोळे उघडले आणि त्यानं पुन्हा एकदा ते वस्त्र घातलं. तो काय म्हटला माहिती का? गुरुजी, मी पापी, माझ्यापासून दूर जा, असं लिहिलंय तिथं. पहिल्यांदा कळलं मी पापी आहे. लक्षात ठेवा, देवाविषयीचं ज्ञान ज्यास मनुष्याला होतं ना, त्याला पाप पहिल्यांदा समजतं. हे पाप माझ्याकडनं घडलेलं आहे, मला बदलणं गरजेचं आहे, माझ्यामध्ये शुद्धता येणं गरजेचं आहे, पवित्रता येणं गरजेचं आहे. देव पवित्र आहे आणि देवाच्या लोकांनी पण पवित्रच असलं पाहिजे.
देवाची पवित्रता आमच्यामध्ये पाहिजे, माणसाची नको आहे. माणसाची पवित्रता नको आहे. जसा देव पवित्र तसंच पवित्र बनायचं. आणि म्हणून शास्त्र सांगतं, वाचा बरं शेवटचं वचन ते परत. जे पोक्त आहेत त्यांना मी ज्ञान सांगतो, ते ज्ञान या युगाचे नव्हे, या युगाचे नाहीसे होणारे अधिकारी त्यांचे नव्हे, ख्रिस्ताचा स्वभाव जर ओळखता आला नाही, अशी संपत्ती याच्याविषयी जर आम्ही मनन केलं नाही, म्हणजे लक्षात ठेवा, आत्मिक आणि नैतिकरित्या आम्ही अंध बनणार आहोत. जर ख्रिस्ताच्या स्वभावाचं ज्ञान झालं नाही. माग मी एका सेवकाकडनं बोलता बोलता ऐकलं, आणि तो माझ्याशी बोलत होता. तो काय म्हटला माहिती का, बरेच लोक भ्रमात आहेत, देव स्वर्गामध्ये सगळ्यालाच घेऊन जाणार आहे. आता आपण जे म्हणतो ना, पाप करणं पाप करणं पाप करणं, आणि देव एवढा कृपाळू आहे ना, तो आल्यानंतर सगळ्यांच्याच पापाची क्षमा करून त्याला सगळ्यांना स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे. मग पृथ्वी तलावर बाकीच्या 12 भानगड्या आपल्याला करायची गरज काय? आपण पण खून करू, चोऱ्या करू, दरोडे घालू, सगळंच करू, घेऊन तर जाणार आहे. तो म्हटलं नुसतं पश्चाताप केला की देवाचं राज्य मिळणार आहे. अहो, अंध झाले डोळे. तिथं असं म्हटलं, जाण्याचा अनेक जण प्रयत्न करतील पण त्यांच्याच्यानं जावणार नाही. मग कशासाठी हे वचन आहे? पुष्कळ जण आतमध्ये नेटानं जाण्याचा प्रयत्न करतील पण त्यांच्याच्यानं जावणार नाही. मग कशाला म्हटलं, मी तुझ्या नावानं भूत काढली, संदेश दिले, बरे गे, रोगी बरे केले, तरी मी तुला ओळखत नाही का? कारण या लोकांचे आत्मिक नेत्र आंधळे झालेत आणि त्यांना असं वाटतं देव येशू ख्रिस्त हा कृपाळू देव आहे आणि तो कृपा करेल आणि सगळ्याला स्वर्गामध्ये घेऊन जाईल. त्या भ्रमातनं बाहेर निघा. आत्मिक आंधळेपणा फार भयानक आहे. आपले नेत्र उघडणं गरजेचं आहे. इस्रायल लोकांवर त्यानं हा न्याय पाठवला. त्याला येशू ख्रिस्ताचा स्वभाव समजला नाही. जर ख्रिस्ताचा स्वभाव समजला नाही ना, तर तुमचं रूपांतर कधीच होणार नाही. आणि आज रात्री देवाकडे आमची प्रार्थना हीच असेल, देवा ते रहस्य, ते ज्ञान तू आम्हाला उलगडून सांग. देव करो आणि तुम्हाला आणि मला ख्रिस्ताचे गुण समजण्यासाठी सहाय्य करो. देव